ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सगळीच जण टेन्शनमध्ये आलेली असतात, कारण अजूनही सायली कोणालाच भेटत नसते. प्रत्येकजण येऊन सांगू लागतात की मी सायलीला इकडे शोधलं आहे, तिकडे शोधलं आहे, पण सायलीचा पत्ता कोणालाच भेटलेला नसतो. तेच आता दुसरीकडे इथे विमलच्या ओरडण्याचा आवाज येतो. विमलच्या ओरडण्याचा आवाज आल्याबरोबर सगळीजण त्या दिशेने जातात. मग काय सायली ताई इथे चक्कर येऊन पडले आहेत. सायली चक्कर येऊन पडलेली बघून सगळ्यांनाच टेन्शन येतो, कारण आतापर्यंत सायलीला बरं वाटत नव्हतं. मग आता अशी चक्कर सुद्धा कधी येऊन पडलेली नव्हती ती, आणि आज चक्क बाहेर ती पडलेली होती. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं, सगळी जण घाबरतात. मग आता अर्जुनला सांगितलं जातं की चल पटकन हिला उचल आतमध्ये घेऊन, चल आपण बघूया चेकअप करून हिला काय झालं आहे ते. अर्जुन लगेच सायलीला उचलून घेतो आणि आतमध्ये घेऊ होऊन जातो, कारण आता सायलीच्या टेस्ट सुद्धा करणं गरजेचं होतं. दुसरीकडे महिप्त जो आहे तो मात्र सचिन सोबत बोलत असतो. सचिनला म्हणत असतो की माझा आता लवकरात लवकर काम करा, आणि सांगत असतो की मला इथून सुटायचं आहे, त्यामुळे माझ्या बेलचं काम होईल ना. तर देशमाने वकील जो आहे तो म्हणत असतो की हो, तुमचं जर वागणं हे असंच राहील ना तर नक्कीच पुढच्या डेटला तुमच्याबद्दल विचार केला जाईल. तुम्ही काळजी करू नका, तुमच्यात बरेच बदल जे आहेत ते झालेले आहेत, त्यामुळे तुमची सुटका कन्फर्म होईलच, असंही आता देशमाने वकील आणि सचिन हे आता महिप्तला सांगू लागतात. महिप्तला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा महिप्तने आता अक्षरशः हात जोडलेले असतात, आणि तो आता देवाची पूजा करत असतो. म्हणजेच तो देवाला आपण नाही का साखळ घालतो, अगदी त्याच पद्धतीने देवाला साखळ घालत असतो की लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी नीट होऊ देत. आणि मग काय इकडे नागराज तर हे सगळं काही पाहतच राहतो. नागराज राजशला तर हे सगळं बघून धक्काच बसतो. तो म्हणत असतो की काय आहे ना ह्याच, म्हणजे हा जरा काय आता दाखवतोय का चांगलं वागून, पण ह्या चांगल्या वागण्यानेच हा पूर्ण सगळ्यांची मन जिंकून जातोय, आणि त्यामुळेच ह्याची सुटका सुद्धा इथून होणार आहे. ही गोष्ट सुद्धा आता कळलेली असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता इथे सचिन जो आहे तो तर महिप्तकडे बघतच राहतो. महिप्तच हे वागणं कुठेतरीत यालाही खटकत असतं, पण महिप्तने स्वतःमध्ये बरेच बदल केलेले आहेत हेही स्पष्ट दिसत असतं. पण दुसरीकडे आता सायलीला आतमध्ये आणलं जातं. सायली तोपर्यंत आता शुद्धीवर आलेली असते. सायलीला विचारलं जातं की काय चाललंय सायली, या आधी तुला असा त्रास कधीच झाला नव्हता जेवढा त्रास आता तुला होतोय, पण नेमकं झालंय काय, तुला त्रास एवढा कसा काय व्हायला लागलाय, अशक्तपणा आलाय, असं सायली म्हणते. आणि त्याच वेळेला अश्विनही तिथे आलेला असतो. त्याला आता तिचा बीपी वगैरे चेक करायचा असतो. त्याला असं वाटत असतं की नक्कीच ना बीपीचा इश्यू असेल, बीपी फ्लक्च्युएट झाला असेल, आणि त्यामुळेच नक्कीच हिला चक्कर आली असेल. आणि म्हणूनच आता अश्विन तिथेच बसलेला असतो. आता अर्जुनला तर टेन्शन आलेलं असतं की आपल्या बायकोला नेमकं झालंय तरी काय, तो आता टेन्शनमध्येच असतो. आणि तो विचारत असतो की सायली तू काही खाल्लं पिलं होच का. मग आता घरात सगळ्यांनाच असं वाटत असतं की एवढे दिवस सगळ्यांना सांभाळणारी सायली हिला आज चक्कर कशी काय आली. सायलीला विचारत असतात, पण सायली कोणत्या तोंडाने सांगणार आहे की तिला चक्कर कोणत्या कारणामुळे आली. ते कारण तिला माहिती आहे, जर ती काही गोष्टी सांगायला गेली तर प्रॉब्लेम होईल, कारण ती जी सायली आहे तीच खरी तन्वी आहे असे कुठेतरी तिला भास होत आहेत. आणि ती त्यासाठी बाहेर गेली होती, आणि जर बाहेर जाऊन ती आता काहीच करून आली नाहीये तर त्या गोष्टीवर ना सगळी जण विचार करतील, म्हणूनच ती आता या घडीला शांत होती. मात्र आता अश्विनने ठरवलेलं होतं की थांबा, मी जरा चेक करतो. आणि असं बोलूनच ना तो पुढे येतो, आणि पुढे येऊन तो आता म्हणत असतो की 1 मिनिट थांबा. मग बीपी वगैरे चेक केलाचा, तो पण बीपी तर आता सायलीचा नॉर्मल असतो. मग अस्मिता विचारत असते की काय झालं आहे, नेमकं सांगशील का, म्हणजे
तू जोपर्यंत सांगत नाहीस ना तोपर्यंत आम्हाला काहीच कळणार नाहीये. अश्विन म्हणतो की बीपी नॉर्मल आहे. मग काय झालंय आता? अर्जुनला सुद्धा काळजी असते. अर्जुन विचार करतो की काय झालं आहे, प्लीज सांग ना. अर्जुनला ही काळजी वाटत असते. मग अश्विन म्हणतो की 2 मिनिटं थांब. आणि मग काय? सायलीच्या मनामध्ये हजारो प्रश्न फिरू लागतात. सायली विचार करते की आता सगळ्यांसमोर सत्य येणार. बीपी तर चेक केलेलं असतं. त्यावर अश्विन म्हणतो की मी पल्स चेक करू का? चालेल ना, कारण त्याला आता ते चेक करायचे असते जेव्हा तर कळणार आहे की सायली प्रेग्नेंट आहे की नाही. सायली आता नाईलाज असतो हो म्हणते. आणि त्याच वेळेला आता सायलीला तो काही प्रश्न विचारणार असतो. अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी, मी डॉक्टर म्हणून तुला प्रश्न विचारतोय, कारण डॉक्टर हा माझा पेशा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटला प्रश्न विचारणं माझं कर्तव्य आहे. आणि तसंच मी तुला विचारतोय, मला सांग, तुला अशक्तपणा येतोय? सायली म्हणते हो. मग आता उलट्या होतात? ती म्हणते ते उलट्या नाही होत, मळमळते. मग त्याच नंतर तुला काय होते? अजून घरत आहे? हो घरत. हेही ती हो बनते. त्यानंतर तिला विचारलं जातं आता आता अजून काय होते? सांग मला एक सांग. तुझे पिरियड्स लास्ट कधी आले होते? ती बस सायली थांबते. कल्पना म्हणत असते की काही नाही विचारतोय ना, त्या प्रश्नाचे उत्तर तू दे ना, काळजी करू नको. तो आपला अश्विन आहे, काहीच नाही. मग आता ती म्हणते अश्विन भाऊजी, मला लास्ट पिरियड्स ना 2 महिन्यापूर्वी आले होते. मग त्यावेळेला आता सगळ्यांनाच कळतं थोडं थोडं. आता आनंदाचा क्षण असतो सगळ्यांसाठी, खास करून अर्जुनला. यामधलं काही म्हणजे काही कळत नसतं. अस्मिता आणि कल्पना मात्र लगेच खुश असतात. तिने टेस्टही केलेली नाहीये, काहीच केलेलं नाहीये हेही माहिती असतं, तरीही त्या खुश असतात, कारण त्यांना माहिती असतं पिरियड चुकलेत म्हणजे नक्कीच ती प्रेग्नंट राहिलेली आहे. आणि त्याच वेळेला इथे अश्विन म्हणत असतो की मला असं वाटतं की आपण काही टेस्ट करायला हव्यात. जेव्हा आपण टेस्ट करू ना तेव्हाच आपल्याला खरं काही ते कळेल. त्यावर सायली म्हणते की अश्विन भाऊजी, मी ऑलरेडी टेस्ट केलेली आहे आणि मग ती टेस्ट पॉझिटिव्ह आली हे सुद्धा म्हटलं जातं. मग तेव्हा अश्विन म्हणतो की सायली वहिनी, मग तुला आता जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे, तुलाही आणि आम्हालाही. तुझी मग अस्मिता ही खुश होते. त्याच वेळेला अस्मिता ही जेव्हा बाग खुश होते ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की काय चाललंय तुम्हाला टेन्शन नाही काय येते? मला एवढं टेन्शन आलंय ना बायकोच एवढं सगळं ऐकून. आणि तुम्ही सगळेजण शांत कसे काय बसू शकता? हसत हसतात. कशात तुम्ही लोक? असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला जेव्हा एवढं सगळं म्हटलं जातं ना तेव्हा अस्मिता म्हणत असते की काय यार अर्जुन, तुला कोणी वकील बनवलं यार? एक वकील असून तुला साधी गोष्ट कळत नाहीये. इकडे आता सायली सुद्धा शांत असते. तेव्हाच ना प्रताप यांना सुद्धा कळत नसतं. मग आता सायली बहिणीची काळजी आपल्याला आता साधारण एवढे नाही तर 8 ते 9 महिने तरी घ्यावी लागणार आहे असं म्हटल्यानंतर प्रताप चैतन्य यांना क्लिक होत असतं. पण अर्जुनला काहीच क्लिक होत नसतं. अर्जुन म्हणतो की तुमच्या लोकांचं काय चाललंय आणि तुम्ही का शांत बसलात? मला माझ्या बायकोला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. अश्विन बोल, काय करायचंय? कोणत्या टेस्ट करायच्यात? आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया सायलीला. अर्जुन आता त्या पद्धतीने रिएक्ट होत असतो. अर्जुनला वाटत की सायलीला कोणता तरी रोग वगैरे झालाय का? आरोग्य तीच सुधारित नाहीये का? म्हणून रिपोर्ट वगैरे करायचेत का? असा विचार ना अर्जुनच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. अर्जुन म्हणतो की यार सांगा ना मला काय झाले नेमकं? त्यावर आता सायली म्हणत असते की आपण दोघं आई बाबा होणार आहोत आणि मी प्रेग्नेंट आहे. हा जेव्हा धक्का आता अर्जुनला बसतो ना, अर्जुन थोडा विचार करत असतो. अर्जुनला काही सुचत नसतं. तो शांतच बसतो. तर अस्मिता त्याला आता चिडवू लागते. अस्मिता म्हणत असते की काय रे, तुला एवढंही कळत नाही? आता तुला सांगितलं ना तू बाबा होणार आहेस. मग इथे प्रतापही म्हणतात की ओ अच्छा असं आहे, तर मला आता कळत आहेत या सगळ्या गोष्टी. मगासपासून मी तोच विचार करतोय काय चाललंय
तुमच्या लोकांचं काय चाललंय म्हणजे आता पुन्हा कल्पना आपण आजी आजोबा होणार तर ही आपल्यासाठी किती आनंदाची बातमी आहे ना. खरंच 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 खूप मोठी आनंदाची बातमी आहे बघ ही. असंही आता म्हटलं जातं अस्मिता ही खुश असते, अस्मिता ही विचार करते की चला खायनली सगळ्या काही गोष्टी नीट होत आहेत, म्हणजे आता मी आत्या झाली आहे आणि आपल्या घरात आनंदी आनंद आलेला आहे आणि त्याच वेळेला सगळीच जण खुश असतात. पण अर्जुनच्या चेहऱ्यावरची माशी काही हालत नसते. अर्जुन, अरे अर्जुन, तुला काय झालंय? त्याचबरोबर चैतन्यालाही टेन्शन येतं की अर्जुन असा काय रिॲक्ट करतो. एवढी चांगली बातमी आहे तरी सुद्धा अजून रिएक्ट का होत नाहीये कल्पना तर इतकी खुश झालेली असते ना की कल्पनाने आता सायलीला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि जेव्हा सायलीला घट्ट अशी ती मिठी मारते ना तेव्हा मात्र आता इकडे सायली तरी सुद्धा शांत असते, कारण कल्पनाला हे हो असतं सायली अर्जुनच बाळ आणि फायनली तीच ते स्वप्न ना आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेलं होतं आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त हॅप्पी होती. तर इकडे प्रतापही म्हणत असतात की हो ना, बरेच दिवसांनी आपल्या घरात हा आनंद आला आहे आणि या गोष्टींना खूप मोठ्या आहेत. पण इकडे अर्जुन स्तब्ध उभा असतो. अर्जुन काहीच रिएक्ट करत नाही. त्यावर अस्मिता म्हणत असते की चला आता माझ्या बाळासोबत इथे कोणीतरी खेळायला आहे तर, असंही आता म्हटलं जातं. तेव्हा आता अर्जुन तरी सुद्धा शांत असतो. तर तेव्हा अश्विन म्हणत असतो की चल अर्जुन, आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुला बाळाला सांभाळायचं, सायली वहिनीला सांभाळायचे. आता तुला ही जबाबदारी व्यवस्थित पेलावी लागणार आहे. अश्विन हिला काही इन्स्ट्रक्शन देतो, पण अश्विनला सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळे थोडा का होईना त्रास होत असतो. पण तो आता त्या गोष्टी दाखवून देत नसतो. जरी त्रास झाला ना तरी सुद्धा, कारण या सगळ्या गोष्टी शेवटी त्रास तर होत असणार आहे, परंतु या सगळ्या काही गोष्टी आहेत ना दाखवून देत नाही. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सायली शांत बसलेली असते. अर्जुन रिॲक्ट करत नाहीये हे कुठेतरी आता सायलीला समजलेलं असतं आणि त्यामुळेच ना अश्विनी तर निघून जातो. पण आता अर्जुन तिथे शांत उभा असताना कल्पना सांगत असते की अरे ऐक ना, मी काय म्हणते. अर्जुन, जा जरा रूममध्ये घेऊन जा साईला आणि तिथे तुमच्या एकाद वेळ घ्या, म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते बोला, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे जी अस्मिता असते ती बोलत असते की हो बरोबर, या लोकांना एकत्र एक वेळ द्यायला हवा ना, आणि मग ज्या तुम्ही एकत्र घ्या, वेळ घ्या आणि तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते बोला, असंही आता म्हटलं जातं. आणि तेव्हाच ना इकडे मात्र आता कल्पना म्हणत असते की हो, तुम्हा दोघांना एक आई बाबा म्हणून एक वेगळा वेळ तर मिळायला हवा. अर्जुन आता साईला घेऊन वरती जायला निघतो. इकडे मात्र आता कल्पना त्याचसोबत प्रताप यांची चर्चा रंगत असते, कारण त्यांना ना बायासाठी काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. कारण आता सगळ्यात जास्त टेन्शन ना कल्पनाला असतं, कारण कल्पनाला या सगळ्या गोष्टीचा आनंद झालेला असतो आणि त्यामुळेच ना ती थोडी का होईना रिएक्ट होत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टीवरून रिॲक्ट होत असते ना तेव्हा मात्र आता सगळी जण शांत करत असतात. दुसरीकडे आता सायली, हिला आता अर्जुनला सगळ्या गोष्टींना सामोर जायचं असतं, म्हणजे तिला आता हेच टेन्शन असते की या माणसाला कसं समजवायचं, तेच मोठं आव्हान असतं. मग आता सायली म्हणत असते की येताय ना वरती, जाऊया ना आपण वरती, असं अर्जुनला ती बोलत असते. अर्जुन तर मोठ्या धक्क्यातच असतो आणि सायली म्हणत असते की हो चला जाऊया. मग आता अर्जुन सायलीला घेऊन वरती जायला निघत असतो. अस्मिताही त्याला म्हणते की अरे तुला झालंय काय रे, तू असं काय होतोयस रे, असं का करतोयस ते सांग ना. त्याच वेळेला आता अर्जुन काहीच बोलत नसतो, पण सायलीला माहिती असतं की तो रिएक्ट का तसा करत आहे ते, आणि त्यामुळेच ना सायली थोडी डिस्टर्ब असते. दुसरीकडे आता जो चैतन्य आहे ना तो तर म्हणत असतो की माझं तर ना आता डबल प्रमोशन झालं आहे. मग त्याला विचारलं जातं की तुझं डबल प्रमोशन कसंच काय झालं, काय कारण आहे डबल प्रमोशन व्हायला. तेव्हाच तो सांगतो की बघा, मी आधी
तर अस्मिता ताईच्या बाळाचा मामा तर होतो, आणि आता मी काका सुद्धा होणार आहे. एक तू काका कसा रे? मग आता अस्मिता त्याला विचारते. मग अस्मिताला तो म्हणतो की बघ ना, अर्जुन माझा मित्र आहे म्हटल्यावर काका, आणि मी तुझा भाऊ आहे म्हटल्यावर त्या बाळाचा मामा. आता मी दोघांसोबत एवढा खेळणार आहे ना, खरंच खूप मजा करणार आहे मी, असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हाच तो म्हणत असतो की त्या मामा आणि काका या संगी याच्यामध्ये अडकण्यापेक्षा ना, मला तर असं वाटतं की मुलांच्या ना मी तर मित्रच व्हायला हवं, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता चैतन्य खूप जास्त हसत असतो. तर इकडे आता सायली आणि अर्जुन रूममध्ये गेलेले असतात. रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन शांत असतो. सायली म्हणत असते की अहो काय झाले तुम्हाला, या ना इकडे, इकडे या, इकडे बसा असं बोलून आता त्याला कसं बसती त्याला बसवत असते. आणि त्याच वेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतंय, काय झाले तुम्हाला, तुम्ही का बोलत नाही आहात काहीच. मग आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू खाली जे काही सांगितलंस ते नेम काय होतं. तर अर्जुनला आता सायली सांगत असते की आपण दोघेही जण आई बाबा होणार आहोत. मग ही गोष्ट जेव्हा अर्जुन जवळून निघतो ना, तेव्हा अर्जुनला आता त्रास होऊ लागतो. अर्जुन म्हणतो खरंच खरंच का? आता सायली म्हणते की हो खरंच सांगते, मी तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी ज्या सांगते ना, त्या एकदम परफेक्ट सांगते. काय झालं आहे मला तुम्ही जरा सांगाल का? तुम्ही ओके तर आहात ना? तुम्ही त्या दिवशी मला म्हटला होतात की बाळाची जबाबदारी नाही जमणार आहे का? तुम्हाला बाळाची जबाबदारी घ्यायला काही गडबड आहे का, असंही आता विचारलं जातं. आणि त्याच वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तर इकडे आता अर्जुन म्हणत असतो बाळाची जबाबदारी मी बाबा होणार आहे, आणि तू आई. म्हणजे त्या दिवशी बाबाने तर म्हटलं होतं की बाबाचं कर्तव्य हे खूप मोठं असतं, पण मी एक चांगला बाबा नक्कीच होणार, मला माहिती आहे ना. आणि आता मी तुला काय सांगू, मी बाबा होणार आहे ना, याचा इतका आनंद झालाय ना की तो शब्दात मी व्यक्त करू शकणार नाहीये. इतका मोठा आनंद मला झालेला आहे असं देखील आता अर्जुन म्हणतो. अर्जुन जेव्हा असा रिएक्ट होतो ना, तेव्हा सायलीचे हे डोळे अगदी पाणावलेले असतात. म्हणजे तिने विचारही केला नव्हता की एवढं सगळं एवढं छान होईल, आणि आता एवढ्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात ना, त्यामुळेच ना आता थोडा विचार ना आता सायली करू लागते. आता अर्जुन तर इतका आनंदात असतो ना की लगेच ना तो वरती जाऊन वगैरे नाचू लागतो बेडवर. आणि मग सायली त्याला कसं कसं थांबवत असते की अहो अहो थांबा, काय होतंय तुम्हाला, असं बोलून ती त्याला थांबवत असते. अर्जुन म्हणतो की खरंच ना मला कळत नाही मी कसा रिएक्ट होऊ. म्हणजे ना आता तुझी खूप जास्त मला काळजी घ्यायची, तुला काय हो नको ते सगळं काही मला बघायचंय, आणि त्यासाठी ना मी काही पण करायला तयार आहे. बघ आता ना तुझी खूप जास्त काळजी घ्यायची, बघ तू इथे तिथे जायचं नाही, तुला काय हवंय ना ते मला सांगायचं. अर्जुनचा आता इन्स्ट्रक्शन सुरू होतात. सायली तर हे सगळं बघून खूप जास्त खुश असते. अर्जुन म्हणत असतो की हो सायली थांब थांब, इथे बस, इथे बस, बर आधी कुठेही हालचाल करू नकोस. आणि असं बोलून तो तिला तिथे बसवतो, आणि त्यानंतर तो आता यादी वगैरे बनवायला सुरुवात करतो. त्याला असं वाटत असते की काय काय नेमकं हवं आहे काय नकोय, या सगळ्या गोष्टींची एकत्र विविध अशी यादी बनवूया. आणि त्याच वेळेला सायली म्हणत असते की हो मला कळतेय तुम्हाला किती त्रास होतोय, काय तो आनंद होतोय, या सगळ्या काही गोष्टी समजतायत, पण जरा थांबा हो, जरा थांबा, एवढे रिएक्ट होऊ नका, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आताली अर्जुनला हेही म्हणते की तुम्ही बाबा होणार आहात, तुम्हाला इतका आनंद झालाय ना, हे ऐकूनच ना मला खूप बरं वाटलंय, मला इतका आनंद होतोय ना की कसं रिएक्ट करू मला खरंच कळत नाहीये, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात, तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की आता ना तुला काहीच करायची गरज नाहीये, बघ
तुला ज्या ज्या काही गोष्टी हव्यात आहेत ना, त्या फक्त मला सांगायच्या, मी तुझ्यासाठी सगळं हजर करणार इथेच कारण तुला ना आता आपल्या बाळाशी जास्त काळजी घ्यायची. अर्जुनचे काही गोष्टी सुरू होतात कारण अर्जुनला सुद्धा ना आपल्या बाळाची खूप जास्त काळजी असते आणि त्यामुळे अर्जुन आपल्या बाळाची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेणार असतो. आणि सायलीसाठी हेच खूप मोठं असतं. म्हणजे सायलीने आधी विचार केला होता की अर्जुन हे स्वीकारेल की नाही, पण अर्जुनने खाईनली या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या असतात. अर्जुन आता सायलीला जवळ धुता घेतो. दुसरीकडे आता सगळ्या गोष्टींची तयारी जोरदार होत असते कारण कल्पनाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा आता आपण आहे ना बाळासाठी पटापट काही ना काही करायला हवं. कारण आता विचार येत असतो की बाळासाठी आपण काही झालं तरी काही गोष्टी करायच्या का आहेत, तर कधी डिलिव्हरी होईल ना काही सांगता येत नाही. सगळं काही पटापट जातं. बघितलंत ना, अस्मिताच्या वेळेला सुद्धा मी स्वेटर विणायला घेतलं होतं 2 महिने आधी आणि पुढचे 4 महिने कधी झाले ना काहीच कळलंच नाही. त्यामुळे बघितलंत ना, असं नुसतं टेन्शन आले ना, काय सांगू तुम्हाला. असंही आता म्हटलं जातं, अगं हो आम्हाला माहिती आहे, तुला काय वाटतंय काय नाही, कशाला इतकी रिएक्ट होतेस. अगं अजून बराच वेळ. आता तर तू म्हणशील की आपल्याला डोहाळे जेवणाची सुद्धा तयारी करायची, एवढ्या पटापट तू सगळं काही करतेस ना, त्यावरून तर मला शंकाच येते. अगं जरा थांब, मला माहिती आहे. मग आता दुसरीकडे चैतन्य सुद्धा कल्पनाची मजा घेत असतो आणि तो म्हणत असतो की मला तर असं वाटतं नाही, आता बारशात सुद्धा विचार करील. म्हणजे बघा ना, आपल्याला हॉल वगैरे शोधायला लागणार आहे, कॅटरिंगची सुद्धा बंदोबस्त करावा लागणार आहे. असंही आता चैतन्य मजाकीत बोलत असतो. त्यावर आता लगेचच कल्पना म्हणत असते की काय रे, काय काय बोलताय रे माझ्याबद्दल. हा अरे, मी जरा आशानेच बोलते, मला थोडी वाटते ना काळजी, म्हणजे कसं सगळं काही करायचं ह्यात सुद्धा वाटतंच ना मला. म्हणून मी म्हणते, कारण तुम्हाला माहिती आहे का, अस्मिताच्या पायाच बघा, अजून आपल्याला बारसं करायचं, त्याची सुद्धा तयारी करायची, किती काम पेंडिंग आहेत. असंही आता इकडे जी कल्पना आहे ती बोलत असते. कल्पना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा चैतन्य आणि जे प्रताप आहेत ते दोघेही जण जे आहेत ते आता पूर्णपणे तिच्या बरोबरीला असतात आणि म्हणतात की आपण सगळं करूया, नको काळजी करूस. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आता जी कल्पना आहे ती म्हणत असते की हे सगळं जाऊ दे, पण आपल्याला अजून काही गोष्टी सुद्धा करायच्या आहेत, त्याचा सुद्धा विचार आपल्याला व्यवस्थित करून ठेवायला हवा. कारण बघा, आपल्या सायलीला माहेर नाही आहे आणि सायलीच माहेर आणि सासर हे आपलंच घर आहे. त्यामुळे सायलीला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. म्हणजेच बघा, सायलीचे लाड आपल्याला पुरवायचे, तसे मधुभाऊ आहेत, पण मधुभाऊ तर तुम्हाला माहिती आहेत ना हॉस्पिटलमध्ये आहेत. मग सायलीच माहेरपण आणि त्यासोबत सासर हे दोन्ही आपल्याला सांभाळायचे आहे. सायलीला काय हो नको या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे लक्षात असू द्या की काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या बारकाईने विचार करूया आणि मग सायलीसाठी अरेंजमेंट करूया, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींचे इंट्रक्शन इकडे मात्र कल्पना देते ना, तेव्हा प्रताप आणि त्यासोबत चैतन्य लगेच उठून उभे राहतात आणि म्हणतात की हो आपका हुकुम सरा कोपर. आणि आता जेव्हा ते दोघेही जण उठून हे सगळं काही बोलतात ना, तेव्हा आता त्यांना ती म्हणते की काय हो काय, तुम्ही पण ना खरंच ना, म्हणजे मी तुमच्याशी बोलते आणि तुम्ही काय रिएक्ट करताय. मग आता कल्पना सांगते की बघा, मला ना काळजी आहे, सगळ्या या गोष्टींना व्यवस्थित मॅनेज करायच्यात आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, हे सगळं काही जरा थांबा, जरा धीर धरा. आपण करतोय बऱ्याच गोष्टी मॅनेज, मला कळते, पण आपल्याला ना या सगळ्या गोष्टी का करायच्यात, तर सायलीसाठी. सायलीलाही कुणाची तरी मदत लागणार आहे आणि सायलीला आपल्याला असं एकटीला सोडायचं नाहीये आणि त्यासाठी आपल्याला सायलीसाठी
काही म्हणजे काही करावं लागलं ना तरी सुद्धा आपल्याला करण्याची हे करायला ठेवलं पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे की सायली कशी आहे. ती सायली स्वतःहून काही सांगणार नाही, पण सायलीला ज्या ज्या गोष्टी हव्यात आहेत ना त्या आपण स्वतःहून द्यायच्या असंही आता त्यांचं ठरत असतं. इकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र सायलीला म्हणत असतो की सायली हे बघ, तू इथे बसायचं, मी इथून अरेंजमेंट करणार. आणि तो लगेच ना त्या डोरवर जातो आणि डोरवर जाऊन तो म्हणत असतो की बघ, इथे मी उभा राहणार आणि तुला काय हो नको ते मी तुला इथपर्यंत आणून देणार. बघा, जे काही आहे ना ते मला सांगायचं, तू बेडवर ना जराही आलायचं नाही. तुला काय हो नको इथे सगळ्या गोष्टी मी तुझ्यापर्यंत पोहोचवणार. मग तर झालं. हे सगळं जेव्हा आता बोललं जातं तेव्हा तो म्हणतो की अगं, तुला अजून काय हवंय ते सांग, तेही पण मी करायला तयार आहे. काय आहे ना की जरा जरी उशीर झाला ना तर प्रॉब्लेम होईल आणि त्यासाठी मला तुला कोणताही प्रॉब्लेम करायचा नाहीये. त्यासाठी मी तुला सांगेन की तुला काय काय करावं लागणार आहे. ते म्हणते की हो मला कळतं, तुम्हाला आनंद झालाय, पण जरा शांत व्हा, शांत बसा, जरा गोष्टी समजून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींना खूप आनंदासाठी हव्यात आहेत. काय करू आणि काय नको हे सगळं होते हेही मला कळते, पण जरा धीर धरा. हा असंही आता ती म्हणून कसं कसं शांत करायचा प्रयत्न करत असते. मग आता अर्जुन सुद्धा स्वतःला सावरत असतो, कारण तो ना खरंच ना खूप जास्त रिॲक्ट होत असतो आणि त्याला आता या सगळ्याचा ना कुठेतरी समज आलेला असतो. पण अर्जुन तरी सुद्धा म्हणत असतो की बघा, मी तर ठरवलं आहे की माझ्या पायासाठी काय काय करायचं आणि त्यासाठी मी पूर्ण नियोजन करून ठेवलं आहे. आणि तुला तुला ज्या ज्या काही गोष्टी लागतील ना त्या फक्त मला आवाज देऊन बोलायच्या आणि मग काय मी तुझ्यासाठी सगळं काही एका झटक्यात इथपर्यंत हजर करेन. सायली म्हणते की तुम्ही शांत बसा, बसाबर आधी शांत. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी ना काही म्हणजे काही करू शकता, याही गोष्टी मला माहिती आहेत, पण थोडं शांत व्हा असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन तिला म्हणत असतो की बघ, मी तर आता ठरवलं काय काय करायचं ते, पण दुसरीकडे आता अश्विनची सुद्धा काळजी मनात अर्जुनच्या असतेच, कारण अश्विन जो आहे त्याची बायको सुद्धा, म्हणजेच त्याची बायको जी प्रिय असते ती सुद्धा प्रेग्नेंट असते. पण आता अश्विनीने सांगितलेलं असते की या सगळ्या गोष्टी लपवायच्या, पण अर्जुनना या सगळ्या गोष्टीत कुठेच विसरलेला नसतो. आपल्या भावाचं दुःख सुद्धा पण आता तो सायलीला सुद्धा हे सांगू शकणार नसतो ना. तेवढ्याच दारावर ना चैतन्य आलेला असतो. चैतन्य दारावर येतो तेव्हा मात्र आता चैतन्य दारावर आल्याबरोबर अर्जुन आणि सायलीला टेन्शन येतं. त्यांना कळत नसतं की काय झालं. चैतन्य म्हणतो की सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. चैतन्य म्हणतो, पण तेव्हा आता चैतन्य त्याला हेही सांगतो की त्याचं डिस्टर्ब करण्याचे कारणही आहे. अस्मिता ताईच्या डिव्होर्सच्या केसची उद्या इयरिंग आहे असं सांगितल्याबरोबर इकडे आता अर्जुनला आणि सायलीला टेन्शन येतं, कारण आता कुठे घरात आनंदाचं वातावरण होतं आणि आता हे सगळं काही झालेलं आहे. आता सायली म्हणत असते की मी येऊ का तुमच्यासोबत अस्मिता ताईशी बोलायला, कारण अस्मिता ताई आता खूप जास्त डिस्टर्ब असणार आहे. अर्जुन म्हणतो की नाही, तू रूममध्ये थांब, मी बोलतो अस्मिता ताईशी, कारण सायलीलाही त्रास द्यायला नको असं अर्जुनला वाटत असतं. तर पुढील भागांमध्ये पाहायला मिळतं सचिन घरी येतो आणि सचिन घरी येऊन आता तमाशा करू लागतो. तो म्हणत असतो की तू मुद्दामून या सगळ्यांच्या सांगण्यावरून आम्हाला डिव्होर्स देत आहे. त्यावर आता अस्मिता सरळ म्हणते की मी कोणाच्या सांगण्यावरून डिव्हिडिओ देत नाहीये. मला वाटतोय तुला डिव्होर्स द्यावा आणि तू तसा आहेस म्हणून मी डिव्होर्स देते. मग त्याच वेळेला आता इकडे जो चैतन्य आहे त्याच्यावर आरोप केला जात असतो. म्हणतो की तू चैतन्य, तुझ्या मागे आहे, तुझं चैतन्यावर प्रेम आहे आणि म्हणून तू मला सोडतेस असेही आरोप आता तो करत असतो. कारण त्याला ना काही झालं तरी अस्मितांना डिव्होर्स नको असतो. त्याला अजून सुभेदारांना लुटायचं असतं आणि त्यासाठी त्याची चालबाजी सुरू असते.
पण अस्मिताचा निर्णय आता पक्का झालेला असतो. आणि दुसरीकडे आता सायली जी आहे ती रूममध्ये उभी असते आणि रूममध्ये ती कपाटातून काही तन्वीचे फोटोज काढते आणि ते फोटोज बघितल्यानंतर ना तिला क्लिक होतं की मला ही मुलगी सारखी सारखी का दिसते आणि त्यामुळे पुन्हा तिला गरगरल्यासारखं होऊ लागले. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.